हॅलो, हाय. गावी जाण्याची तयारी चालू होती, त्यामुळं मला आज भाग टाकायला खूप उशीर झाला आहे. तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल खूप खूप सॉरी. तर वळूयात आपल्या कथेकडे. आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. हेडफोन्स घाला आणि आजपासून कथेला नवीन वळण मिळणार आहे. तर चला वळूयात आपल्या कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 123. तर आता 4 महिन्यानंतर म्हणजे आपली कथा पुढे सरकलेली आहे. प्रियाचा 7वा महिना संपत आला होता. अस्मीला पण म्हणजे तिचे पण महिने पुढे सरकत होते. जान्हवीचं पण ती पण बाळ घेऊन आली होती सासरी. पण आता पल्लवीच्या लग्नाला पण जवळपास 4-5 महिने झाले होते आणि एकंदरीत सगळं काही खूप छान चालू होतं सगळ्यांचं. प्रियाला पायऱ्या चढ उतार करायला खूप ताण होत होता. म्हणून खालीच आईसाहेबांच्या रूमच्या शेजारी रूम मध्ये शिवमराजे आणि प्रिया राहत होते. त्यातच 4 महिने झाले तेव्हा अतुलने त्याच्या घरी मुलाचं बारसं ठेवलं आणि खूप छान समारंभ पार पडला. तर सगळेच आले होते, पण प्रियाला आणलं नव्हतं शिवमने, का तर खूप काळजी वाटत होती ना त्याला. म्हणूनच तर तोच गेला आणि काही वेळाने लगेच आला प्रियापाशी. तर पण तरीही आईसाहेब, आबासाहेब, अस्मी होते तिथे. आणि अतुलच्या मुलाचं नाव ठेवण्यासाठी त्याला तर बहीण नव्हती, म्हणून अस्मीलाच मान दिला होता. तर नाव ठेवण्यात आलं होतं वंश. तर नाव सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण याच मुलांवर आपली पुढची स्टोरी चालू होणार आहे. तर त्यानंतर 2 दिवसांनीच प्रियाच्या डोहाळ जेवणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठीच तर सगळेच आधीच आले होते. तिचे मम्मी पप्पा, जान्हवी, अतुल, सचिन, अस्मी, तिचे सासू सासरे, चिऊ. पण पल्लवीला टाइमच नाही मिळाला, म्हणून तिनं डायरेक्ट डोहाळ जेवणाच्या दिवशी येणार होती. 2 दिवस आधीच आईसाहेब, आबासाहेब, डॉक्टर मुजुमदार यांच्या घरी स्वतः जाऊन आमंत्रण देऊन आले होते. चैतन्य तर एका ठिकाणी आंदोलनाच्या ड्युटीवर होता, म्हणूनच तो आला नव्हता. पण आता पल्लवीला मॉम डॅड म्हणाले होते, बेटा तू जा पुढे, तुझ्या फ्रेंडने आधीच बोलवलं आहे ना. पण ती म्हणाली, नको मॉम, मी आणि हे म्हणजे डॉक्टर रोहित सोबतच जाऊ. पण आता डॉक्टर रोहितला वेळ मिळेल तेव्हा सोबत जाणार ना. असंच असतं, पोलीस, शिक्षक, डॉक्टर सोबत लग्न झालं की सगळ्या आयुष्याचा बोऱ्या होऊन जातो. जसं काही जरा वेळाने ठरवलेल्या असलेल्या गोष्टी कधी होतच नाही वेळेवर. नेमकं काही ठरवलं की येते एखादी मीटिंग, एखादं मिशन, एखादी इमर्जन्सी, नाहीतर आता आली तशी जनगणना. बरोबर ना. आणि असंच काहीच झालं होतं आज. डॉक्टर पल्लवी संध्याकाळी हॉस्पिटल मधून घरी आली डॅडी सोबत. पण डॉक्टर रोहित अजून आलाच नव्हता. तो तर खूप कॉम्प्लिकेटेड केस आली होती, ती स्टडी करत बसला होता, ते पण हॉस्पिटलमध्ये. रात्रीचे 10 वाजले तरी. तेवढ्यात त्याच्या डॅडने फोन करून विचारलं, तू कधी येणार घरी. तर तो म्हणला, हो डॅड येतो. आणि तो घरी येताना मोकळा आलाच नाही. तो ते काम घेऊनच घरी आला होता. तो फ्रेश झाला तर पल्लवी म्हणाली, डिनर आणू का. तो म्हणाला नको. ती परत 10 मिनिटांनी म्हणाली, अहो कॉफी आणू का. तो म्हणाला नको, काम आहे मला. पण आता जवळपास 11:45 वाजता. तिला वाटलं होतं की आता तरी एकदा प्रेमाने जवळ घेईल आणि म्हणेल, बेबी डिनर आण. पण नाही, तो म्हणालाच नाही. तिनं हळूच त्याच्या एक जवळ जाऊन एका गालावर किस केला आणि ती चेंज करायला गेली. पुन्हा करून चेंज करून आली आणि दुसऱ्या गालावर किस केले. आणि आता तो चिडून म्हणला, अरे यार डॉक्टर पल्लवी, तुला गप्प बस. मी काम करतो ना, एकदा सांगितलं कळत नाही का, काय ते सारखे डिस्टर्ब करायला. पण आता एकदा सांगितलं कळत नाही का, तो असं म्हणाला, मला काम आहेत ना म्हणून. आणि तो इतका चिडून ओरडून रागाने पहिल्यांदाच बोलला होता तिला. आणि तिचे डोळे पाण्याने डबडबले. तो म्हणाला, बरं जा तू, माझ्या नजरेसमोर अजिबात येऊ नकोस काही वेळ तरी. पण आता ती स्वतःचे डोळे पुसत एकही शब्द न बोलता स्वतःची पर्स उचलली, मोबाईल घेतला आणि रूमच्या बाहेर आली. आणि खाली जाऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसली. आणि खाली डोकं घालून रडतच होती, तर कोणीतरी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तर ते 2 हात कुणी ठेवले होते, ते होते मॉम आणि डॅड. तरी त्यांना पाहून डोळे पटकन पुसून म्हणली, काय झाले, तुम्हाला काही हवं आहे का मॉम डॅड. ते म्हणाले, हो चल आमच्या सोबत. असं म्हणून त्यांनी तिला सरळ वाड्यावर, ढोळाळ जेवण होतं तिथे, 1 दिवस आधीच आणून सोडण्याचा निर्णय घेतला. पण आता जसे वाड्याच्या दारात गाडी उभी राहिली तशी तर ती म्हणाली, काही झाले आहे का, तुम्ही इतकी रात्री का आणत मला.
तर मॉम तिच्या डोक्यावर हळूच हात फिरवत म्हणाल्या, हो, आणलं इतक्या रात्री कारण तो जरा टेन्शन मध्ये आहे आणि तुझ्यावर चिडला ना तो, म्हणूनच. तू नकोच जाऊ त्याच्यासमोर, बघू किती दिवस तुझ्याशिवाय राहतोय ते. असं म्हणून दोघं पण हसले. तर तर ती रडली त्यांच्याच गळ्यात पडून. आणि डॅड म्हणाले, बेटा तू आणि तो आम्हाला सारखेच आहात, आणि त्याने तुझ्यावर ओरडले ना, तर त्याला पण जाणीव झाली पाहिजे ना त्याच्या चुकीची. कारण मी खूपदा सांगितले आहे त्याला, ताकीद पण दिली आहे, प्रोफेशन आणि पर्सनल लाईफ वेगवेगळ्या ठिकाणी असाव्यात, तेव्हा लाईफ जोडीदार सोबत एन्जॉय करता येते. पण नाही, तो एक शब्द ऐकेल तेव्हा ना. पण असो, तू इथे जा, मनापासून आनंद घे या फंक्शनचा. कारण याच फंक्शनचा भविष्यात आपल्याला पण हे करायचं आहे ना तुझ्यासाठी. आणि आता मॉम म्हणाल्या, अहो डॉक्टर रोहितचे डॅड, तुम्ही असं नका म्हणू हो. बघा कुणाचे गाल कितीतरी लाल झालेत. तशी ती खूप खूप लाजली आणि म्हणाली, काय हो तुमचं पण असतं तुमच्या दोघांचं, मॉम अँड डॅड. आणि ते म्हणाले, हो ना, पण आता काय करायचं ना, आम्हाला पण नातवंडे बघायचे आहेत की. ती हसली आणि म्हणाली, बरं मी जाऊ का आत? ते म्हणाले, अगं आम्ही येतो ना आतमध्ये सोडवायला, मग तू जा. ती म्हणाली, ठीक आहे. त्यांनी गाडी आत वळवली, पण आज गेट बंद नव्हतं. कारण वाड्यावर पाहुणे आणि सामानाची ने आण रात्रभर तर होणारच होती. पण तेवढ्यात ते खूप उशीर आले. पण आबासाहेब पुढे येत त्यांना स्वतः घेऊन आत गेले. खूप उशीर झाला होता तरी, म्हणून त्यांनी चहा पाण्यासाठी नकार दिला. तर शिवम म्हणाला, ए पल्लवी, तुम्ही सगळे आलात पण डॉक्टर रोहित? तशी ती म्हणली, अरे ते कामात आहेत, उद्या येतील, कामात आहेत ते. पण आता मॉम डॅडला वाटलं होतं की ती सगळं सांगेल, पण खूपच समजदार होती, घरची इज्जत अशी कशी जाऊ देणारच नव्हती. ते म्हणले, आम्ही जातो. तर ते निघाले तसे त्यांना थांबवण्यासाठी सगळ्यांनी खूप आग्रह करत होते. पण ते म्हणाले, नाही, ते आम्ही येतो उद्या. आणि ती मॉमला हळूच म्हणाली, मॉम मी तर कपडेच आणले नाही, मी काय करू? त्या म्हणाल्या, अगं कपडे येतील आपोआप, तू नको काळजी करू, निवांत राहा. आणि हॉस्पिटल मधून कितीही इमर्जन्सीचा कॉल आला तर तू जायचं नाही, ते डॅड बघतील. तर ती म्हणाली, यस मॉम, ठीक आहे. तर आता खूप दिवसांनी मित्रमैत्रिणी एकत्र भेटले होते. मग गप्पा रंगणारच होत्या, ते पण शिवमच्याच रूम मध्ये, कारण अतुलचं बाळ पण तिथंच होतं आणि प्रिया पण तिथंच होती. पण आता डॉक्टर पल्लवीचं ते छोटूस बाळ मांडीवर घेऊन ती बसली होती, कारण ती झोपलंच नव्हतं. सगळे बारी बारी त्याला घेत होते. तसं पण घरात काही समारंभ आयोजित केला असला की मोठे माणसं कामाने थकून जातात, पण या लहान बाळांना जागं राहायचं खूप मोठं काम असतं, हो की नाही? असंच काहीस इथं पण झालं होतं. पण आता काही वेळाने डॉक्टर रोहित केस स्टडी करून पूर्ण झालं आणि तो झोपायला निघाला. पण त्याला पल्लवी कुठे दिसेना. त्याला वाटलं की ती खाली असेल किंवा मॉम डॅड पाशी असेल, पण तिथे पण नव्हती. आणि झाले, त्याला ती जरा दूर गेली की त्याला करमेना. आणि मगाशी कसा चिडला होता, हो की नाही? आता तो खाली गेला, पाणी घेतलं, कारण तिनं आज पाणी पण ठेवलं नव्हतं रूम मध्ये. आणि पाणी घेऊन फोन काढला आणि फोन केला, तर फोन उचलला नाही. दुसऱ्यांदा लावला तेव्हा उचलला, पण खूप गोंधळ येत होता ऐकू, हसण्याचा, मस्करीचा. आणि नेमकं ही गेली कुठे, ती का नाही बोलतही नव्हती, म्हणून त्याला खूप काळजी वाटली. आणि त्याने न राहून आता डायरेक्ट फोन कुणाला केला, तर त्याच्या डॅडला. आणि आता डॅडने तो फोन पाहून उचलला आणि म्हणाले, बरं का रोहितची मॉम, बघा तुमचं स्वीट बेबी काय विचारतील, असं म्हणून फोन स्पीकरवर टाकला. तो म्हणला, डॅड अहो ते पल्लवी नाही घरात, कुठं गेली कोणास ठाऊक. तसं ते दोघे हसून म्हणले, हो का, पण कशाला हवी आहे ती, तुम्ही झोपा, तिला आम्ही सोडली आहे आईसाहेब आणि आबासाहेब यांच्यापाशी. तसं पण त्यांची इथे काही गरज नव्हती ना. आणि कोणीतरी तिला म्हणालं, नजरेसमोर नकोस थांबू. मग तसं तो जीभ चावत म्हणला, सॉरी मॉम डॅड, ते जरा मी कामात होतो ना म्हणून. ते म्हणाले, हो का, पण आता त्या तर गेल्या हो, आणि 2-3 दिवस येणार नाहीत घरी पण, आणि असं म्हणून ते गप्पे झाले. तर तो म्हणला, घरी पण? आणि ते म्हणाले, हॉस्पिटलमध्ये. तो म्हणाला, बरं मग फोन ठेवला. आणि आता झोप कुठे येते, सवय लागली होती ना मॅडमच्या सहवासाची, त्याला तर झोपच येईना त्यामुळं.
पण आता इकडे खूप उशिराने सगळे झोपले. त्यानंतर त्या- त्यानं तर वेळही न पाहता तरी मेसेज केला तिला सॉरीचा. सॉरी ना बेबी, एकदा बोल ना माझ्याशी. तरी तिनं ते वरूनच बघितलं आणि रिप्लाय दिलाच नाही. त्याने परत मेसेज केला, अरे यार बेबी सॉरी ना, झोप येत नाही, प्लीज एकदा बोल ना माझ्याशी. आणि आता ती तर काय लगेच पागळणारी नव्हती, म्हणून तिनं तो मेसेज वरूनच सीन केला आणि सोडून दिला, पण रिप्लाय दिला नाही. त्याने आता फोन केला, ते पण गाडी चालवतच. तो केला कुणाला होता? शिवमला. त्याने तो उचलला कारण रात्री मंडप बांधण्याचं काम सुरुवात झाली होती. तो तिथेच होता. तो पाहून उचलत म्हणला, काय हो डॉक्टर रोहित, करमत नाही की? झोप येत नाही हो माझ्या मैत्रिणीला सोडून? त्याने आता सगळं सरळ सगळं सांगितलं. तर शिवम म्हणला, हो का, बरं मग काही मदत हवी आहे का? तो म्हणला, हो मी येतो आहे ना आता. पण आता त्याने येताना तिचे कपडे, स्वतःचे कपडे घेऊन आला होता, कारण काही न घेता आली होती. त्याच्या डॅडने सांगितलं होतं, डॅड मॉमने सांगितलं होतं. तो आला तर रात्री खूप उशीर झाला होता. ती तर पहिलेच वरच्या शिवमप्रिया जिथे राहत होती त्याच रूम मध्ये झोपली होती. ती तिच्यासाठी स्पेशल दिली होती शिवमने. त्याला वर त्याने त्याला वर सोडलं आणि म्हणाला, काय करायचं ते करा, पण तुमच्या भांडणांचा आवाज बाहेर येऊन देऊ नका. खूप सगळेजण आलेत. आणि असं म्हणून हसून गेला. पण इकडे प्रियाला झोप येत नव्हती आणि तो प्रियाला बघायला गेला तर ती जागी होती. तो तिला जागी आहे पाहून म्हणला, अरे बाळा तू झोप ना, का जागतेस? ती त्याचा हात पकडून ठेवत म्हणले, अहो माझ्यापाशी थांबा ना. तो म्हणाला, ठीक आहे. आणि आता त्याने तिला काळजीपूर्वक प्रेमाने जवळ घेऊन झोपला. आणि त्याला पण सकाळपासून दगदग झाली होती, त्याला पण लगेच झोप लागली. पण इकडे प्रिया डॉक्टर सॉरी डॉक्टर रोहित रूम मध्ये आला तर पल्लवी झोपलेली होती, पण तिच्या डोळ्यांतून अश्रुवांच्या खुणा अजूनही दिसत होत्या. आणि तो खवळला होता पहिल्यांदाच. ते पाहून त्याला पण जरा वाईट वाटलं. त्याने अलगद तिला स्वतःकडे बेरवळ वळवली आणि मिठीत घेणार इतका तिने डोळे उघडले आणि त्याला दूर ढकलत म्हणले, हे बघा डॉक्टर रोहित, हे तुमचं घर नाही, सोडा. तो म्हणला, हो का? आणि त्याने तिला पुन्हा जवळ ओढून घेत म्हणला, ही जी मुलगी आहे ना, ही माझी बायको आहे, कळलं का? तशी ती त्याला जर दूर लोटत म्हणली, नाही नाही, जा जा तुम्ही इथून. तुम्ही म्हणाला होता तोंड दाखवू नकोस, मग कशाला आलात माझं तोंड बघायला? असं म्हणून तिने तोंड झाकलं. पण आता डॉक्टर रोहितला काय करावे तेच कळलं. आणि त्याने सरळ तिने घातलेल्या टी शर्ट मध्ये शिरला. पण आता तो एकदम जवळ होता तिच्या. त्याचं भारदस्त शरीर तिला स्पर्श होत होतं आणि खूप खूप शहारून येत होती ती. डोळे बंद करून म्हणली, काय चाललंय तुमचं? आणि तो म्हणाला, माझ्या आजारांवर इलाज तो जो तुझ्याकडे आहे. आणि ती चिडून म्हणली, काय पागल आहात का हो तुम्ही? कसला आजार? तो म्हणला, प्रेमरोग झालाय ग मला, आणि आता तूच माझ्या आजारावरच औषध आहे आणि मलम पण. तर ती म्हणाली, हे बघा तुम्ही आधी बाजूला व्हा बरं. पण नाही, तो तर खूप चिकट होता, तिच्यापासून बाजूला व्हायनाच. आणि त्यानं आता त्याच्या प्रेमाची जादू करायला सुरुवात केली. आणि झालं जे नको व्हायला होतं तेच झालं. त्यानं तिचा रसवा घालवण्यासाठी सुरुवात केली आणि तिनं खूप खूप लाजून टी शर्टच्या वरून आडवा हात लावून त्याकडे पाठ फिरून म्हणले, अहो हे काय आहे? काय केलं तुम्ही डॉक्टर रोहित? तो म्हणला, अरे देवा, आता परत काय म्हणालीस? ती पुन्हा चिडून म्हणली, चष्मिश डॉक्टर रोहित, हटा, बेशरम आहात तुम्ही. असं म्हणून पांघरून अंगावर घेतलं. मग काय, तिच्यासोबत तो पण पांघरुणात शिरला. आणि आता ती बाहेर येण्यासाठी धडपड करत होती आणि ह्याने तर सगळं सगळं काढून फेकलं आणि तिला आत ओढून घेतली. तर तो म्हणाला, एकदाच सांगतो माझ्याकडे फिर, नाही तर. ती म्हणाली, नाही नाही, एकदाच मी पण सांगते, जा तुम्ही. तो म्हणला, ठीक आहे, नको फिरूस. असं म्हणून त्याने तिला पांघरुणाच्या आत खूप खूप क्यूट क्यूट त्रास द्यायला सुरुवात केली. तर ती म्हणली, अहो हे बघा हा, तुम्ही गप्प बसा ना, का असं करता बरं? मला नाही बोलायचं तुमच्याशी. तो म्हणला, पण मला तरी कुठे बोलायचं आहे, मला तर काहीतरी करायचं आहे फक्त, आणि ते पण माझं प्रेम दाखवायचं आहे तुला. असं म्हणून त्याने त्याच्या हातांची, ओठांची, गरम श्वासांची जादू चालवायला सुरुवात केली. तर ती फक्त म्हणत होती, हे बघा डॉक्टर रोहित, नको ना, हे बघा तुम्ही गप्प बसा ना. ती पुन्हा म्हणाली, अहो चष्मिश आहात तुम्ही, सोडा. तर तो तिला आता खूपच जास्त लव बाईट करायला सुरुवात केली आणि म्हणाला, मी कोण? तशी ती म्हणाली, डॉक्टर रोहित. तसा तो पुन्हा लव बाईट करत म्हणला, मी कोण?
ती म्हणाली, चष्मिश आहात तुम्ही? तो म्हणला, हो का, बरं. असं म्हणून त्याने आता सरळ तिच्या अशा ठिकाणी ओठ टेकवले, तशी ती म्हणाली, शी, बेशरम, निर्लज्ज, घाणेरडे आहात तुम्ही, सोडा मला. तो म्हणला, पुन्हा पुन्हा बोलणार ना आता, बघ आता मी काय करतो. ती पुन्हा म्हणाली, डॉक्टर रोहित, बेशरम, निर्लज्ज, घाणेरडे, 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 सोडा. मला ओरडता, जा म्हणता, तोंड दाखवू नको म्हणता. पण आता त्यानं तिला खूप खूप कुस्करून टाकली होती. तिचं सगळं शरीर पेटून उठलं होतं त्याच्यासाठी, आणि तो बाजूला झाला. पण आता तिलाच करमेना त्याच्याशिवाय, आणि तो लांब गेला. आणि त्यानं बाहेर येऊन सगळं आवरायला घेतलं त्याचं. आणि ती आतून हळूच म्हणली, अहो अहो, जाणार का मला सोडून? तर तो तर तो म्हणाला, हो मग, मी चष्मिश आहे, अजून काय काय बोलत होतीस ना मला, मग मी जातो. ती म्हणाली, जा जा, तसं बी तुमच्यात दम नाही ना मला गप्प करण्यासाठी. ती त्याला चिडवत होती, आणि तो चिडला की लगेच लगेच लाईट बंद करून पांघरूणातच शिरला, आणि तिचे दोन्ही हात एकाच हातात पकडून तिला दम देत म्हणला, बोल आता, आत्ता बोलती बंद करतो. आणि असं म्हणून त्याने तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात केली. आणि ती म्हणाली, ओहो, जरा हळू ना, दुखतंय, आणि प्लीज हं. आता तो म्हणला, मी कोण ते सांग. आणि तिनं हळूच त्याच्या कानावर चावा घेत म्हणले, माय स्वीट चॉकलेट बेबी. तसं तो म्हणला, आता स्वीट नाही. आता स्वीट नाही बरं का. असं म्हणून त्याने बाईटवर बाईट करून तिला खूप खूप त्रास दिला. आणि ती रडकुंडीला येत म्हणली, अहो नको ना प्लीज, तुम्ही हात सोडा बरं एकदा, खूप त्रास दिलात मला तुम्ही, सोडा. असं म्हणून त्याने तिला त्याच्या प्रेमात भिजवून टाकायला सुरुवात केली, आणि ती त्याचा आनंद घ्यावा की त्याच्यावर चिडावं हेच कळत नव्हतं तिला. काही वेळाने तो बाजूला झाला आणि तिला मिठीत घेऊन पडला, तर ती रागाने दूर करत म्हणली, जा तिकडे, मला नका घेऊ जवळ. आणि तो पुन्हा तिला जवळ ओढून घेत म्हणाला, आणि तिच्या गळ्यावर ओठ टेकवले. तसा पल्लवीच्या अंगावर काटा आला. ती लाजेने लाल लाल झाली होती, आणि तिच्या तोंडून फक्त ओहो, नको ना, हेच शब्द निघत होते. पण रोहित आज थांबण्यातल्या मूडमध्ये नव्हता. त्यांनी पल्लवीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणला, पल्लवी, तू माझं सर्वस्व आहेस ग. हॉस्पिटलमध्ये कितीही कॉम्प्लिकेटेड केस आल्यास ना तरी, जेव्हा मी तुझा चेहरा आठवतो तेव्हा मला सगळं सोपं जातं, आणि सगळं सोपं वाटतं. तुझा स्पर्श मला नवी ऊर्जा देतो. मग तूच सांग ना, तू माझ्यापासून दूर गेल्यावर मी कसा राहू शकेल? पुन्हा रोहितनं हळूच आपले ओठ पल्लवीच्या ओठांकडे नेले. पल्लवीचे ओठ आता थरथरत होते. रोहितने तिला आपल्या मिठीत पूर्णपणे सामावून घेतलं होतं, आणि दोघांचे ओठ एकमेकांत गुंतले होते. खोलीतल्या मंद प्रकाशात फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज घुमू लागला होता. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.